नमस्कार मित्रांनो, मी एम के पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉम्पॅक्ट प्रोडक्ट आणलेला आहे. तर प्रोडक्टचं नाव आहे लॅमिनेशन मशीन. सो हे आहे ते प्रोडक्ट. हे आहे टेक्सेट कंपनीचं A4 साईज लॅमिनेशन मशीन. A4 साईज का की A4 साईज पेक्षा मोठी साईज ह्यामध्ये लॅमिनेशन होत नाही. जी मॅक्सिमम साईज A4 आहे त्याच्यामुळं ह्याचं नावच आपण दिलेलं आहे असं की A4 साईज पर्सनल लॅमिनेटर LMX4 VX असं त्याचं मॉडेल नंबर आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आपल्याला बघा. इथं बघू शकता तुम्ही, आयडियल फॉर लॅमिनेटिंग. ऑब्विसली लॅमिनेशन मशीन आहे म्हणजे लॅमिनेशनच काम करणार. तर ह्यामध्ये आपण काय काय लॅमिनेशन करू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे सर्टिफिकेट्स, जे काय आपले 10वी 12वीचे बोर्डाचे सर्टिफिकेट असतील किंवा ग्रॅज्युएशन असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन असतील किंवा महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स असतील, तर ते कुठेतरी जाऊन फाटणार, त्याच्यावरती पाणी पडणार, चहा साडणार, XYZ काहीतरी होणार. मग जे काय आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्याची जर काय नासाडी होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ते डॉक्युमेंट्स प्रॉपर लॅमिनेशन करून ठेवू शकतो. त्यामध्ये काय काय सर्टिफिकेट्स आहेत किंवा कम्प्युटर प्रिंट्स असतात किंवा इन्व्हिटेशन कार्ड्स असतात, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज असतील किंवा कॅलेंडर्स असतील, स्केचेस असतील. एखादा कोणी चांगला आर्टिस्ट असेल, त्यांनी चांगले ड्रॉइंग्स काढले असतील किंवा स्केचेस काढले असतील, तर ते पण जेणेकरून त्याच्यावरती कोणत्या प्रकारची धूळ नको साठायला किंवा घाण नको व्हायला, तर त्यासाठी आपण सुरक्षिततेसाठी आपण त्याला लॅमिनेशन करू शकतो. सो ह्याच्यामध्ये अजून काय काय फीचर्स दिलेले आहेत. मॅक्सिमम पाऊच थिकनेस दिलेली आहे. जो लॅमिनेशनचा जो पाऊच असतो म्हणजे जो प्लास्टिक जे कव्हरिंग असतं ना, तर त्याचं थिकनेस जी मॅक्सिमम आहे ती दिलेली आहे 250 MCL म्हणजेच मायक्रोमीन मध्ये असते ती. आणि त्याची जी विड्थ आहे ती 125 मायक्रोमीन आहे. तर ह्यामध्ये काय काय दिलेलं आहे, आयडियल फॉर हाऊस अँड ऑफिस यूज ओनली. ऑब्विसली छोट्या टाईप्समध्ये ह्याचा वापर करू शकतो आपण. कारण कसं आहे, मशीन ॲक्च्युली कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अगदीच मोठ्या कामांसाठी नाही, पण छोटे काही ऑफिसेस असतील, समजा तुमचं माही सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा छोटं झेरॉक्स सेंटर असेल किंवा तुमचं जर काय कॉलेजचे प्रोजेक्ट्स असतील किंवा म्हणजे हाऊस यूजसाठी किंवा एक छोट्या ऑफिस यूजसाठी आपण यूज करू शकतो. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे मॅक्सिमम पाऊच साईज A4 साईज. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की A4 साईज ही त्याची लास्ट मॅक्सिमम साईज आहे. त्याच्यानंतर काय, विथ जॅम फ्री रिलीज सिस्टीम. ओके, सो हे नवीन काहीतरी आहे आपल्याकडं की जर जाम झाला पेपर किंवा जर लॅमिनेशन मशीनमध्ये जर पेपर अडकला किंवा जाम जर काय झालं तर ह्याला एक रिलीज सिस्टीम काहीतरी त्यांनी दिलेली आहे. ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. त्यानंतर काय, फास्ट वॉर्मअप. ओके, सो हे जे लॅमिनेशन मशीन आहे ते कसं काम करतं की त्याच्या आतमध्ये कॉईल असते, तर ती कॉईल तापावी लागते. ती कॉईल तापल्यानंतर मग लॅमिनेशन व्यवस्थित होतं. सो त्यासाठी त्यांनी दिलेलं की फास्ट वॉर्मअप सिस्टीम आहे याला. आणि मॅक्सिमम लॅमिनेटिंग स्पीड 60 सेकंड्स A4 शीट, म्हणजे 1 मिनिटमध्ये एक A4 शीट आपण लॅमिनेट करू शकतो. सो बाकी तरी काय नाही असं खास ह्याच्यात. ओके, बॅक साईडला पण सेम इन्फो आहे. सो आपण अनबॉक्सिंग करूया. ओके, सो पाहू शकता तुम्ही अगदीच कॉम्पॅक्ट साईज आहे. म्हणजे मॅक्सिमम A4 साईज बसेल एवढीच कॉम्पॅक्ट साईज आहे. यामध्ये इथं पण दिलेलं आहे की मॅक्सिमम 125x2 मायक्रॉन म्हणजे त्याची जी जाडी असते पाऊचची ती. त्यानंतर पाऊच फेड इन स्ट्रेट, म्हणजे स्ट्रेट तुम्ही पाऊच इन्सर्ट करू शकता. जर तुम्ही अँगलमध्ये जर पाऊच हे केलं तर ते कुठेतरी कट होऊ शकतं किंवा एकमेकांवरती ते लॅमिनेट होऊ शकतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. बाकी असं काय नाही. इथं कॉशन हॉट आहे साधारण. याच्यामध्ये कॉईल असणार आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इन्सर्ट सील्ड एज फर्स्ट, म्हणजे जे आपले पाऊच असतात मायक्रोनचे प्लास्टिक पाऊच जे लॅमिनेशनचे आहेत, त्याला वन साइड एक सील्ड असते, पॅक असते आणि दुसरी साइड ओपन असते. त्या साइडून आपण डॉक्युमेंट इन्सर्ट करू शकतो. तर जी बंद साइड आहे, जी सील्ड आहे,
तर ती पहिल्यांदा इन्सर्ट करा, म्हणजे आतल्या बाजूला ती पहिल्यांदा इन्सर्ट करा असं त्यांचं म्हणणं आहे स्पष्ट. बाकी इथं 2 LEDs दिलेले आहेत. एक आहे पॉवर, ते आहे रेड कलरमध्ये, आणि एक रेडी, ते आहे ग्रीनमध्ये. म्हणजे साधारण आपण हे इन्सर्ट केल्यानंतर पॉवर ऑन जर केलं तर रेड लाईट लागणार, आणि रेडी म्हणजे आय थिंक कॉईल वगैरे गरम झाली किंवा ज्यावेळेस मशीन रेडी असेल लॅमिनेशन करायला त्यावेळेस ग्रीन लाईट लागत असेल, असं असेल तर बघूच आपण पुढं. ह्या साईडला जे दिलेलं ते बघा रिलीज आहे. समजा जर पेपर वगैरे जाम झालं जसं मी तुम्हाला सांगितलं तर हे रिलीज बटन आहे की तुम्ही इथून रिलीज असं करून तुम्ही पेपर जो आहे तो बाहेर काढू शकता. चला तर मग बघूयात आपण यूज कसं होतंय, काय प्रकारे यूज होतंय, आणि आपण एखादं लॅमिनेशन पण करून बघूयात जेणेकरून तुम्हाला पण समजेल की नक्की कसं आपण सील्ड एज जो आहे ते पहिल्यांदा इन्सर्ट कसं करायचं, किंवा काय मायक्रोइनचा काय थिकनेसचा जो पेपर आहे याला यूज होतो. तर आपण पाहूयात. तो लेट्स गो. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण लॅमिनेशन मशीनचा यूज कसा टाईपचा होतो किंवा काय होतो किंवा आपण यूज करून बघूयात की कसं काय होऊ शकतं. त्यासाठी आता मी एक डॉक्युमेंट पहिली गोष्ट म्हणजे प्रिंट करून घेतो. सो आपल्याकडे हा प्रिंटर सुद्धा आहे. आपण त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत की प्रिंटर नक्की कसा काम करतो, काय काम करतो. तर बरेचसे माझे कस्टमर आहेत त्यापैकी ओके चालेल ठीक आहे. सो हे कस्टमर आहेत आपले, त्यांचं फूड लायसन आपण काढलेलं आहे. तर आता आपण त्यांचं फूड लायसन जे आहे तर ही पण एक महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचं डॉक्युमेंट आहे. तर ते पण आपण आता प्रिंट पण करूया आणि सोबत त्याला लॅमिनेशन सुद्धा करून घेऊया. म्हणजे तुम्हाला प्रोसेस आहे ती पूर्ण करून जाईल की लॅमिनेशन मशीन नक्की काय आणि कसं काम करतं. सो ही प्रिंट आहे आणि आपला प्रिंटर रेडी आहे. ओके, सो लेट्स सी. सो आपली प्रिंट आहे ती आता रेडी झालेली आहे. तुम्ही एकदा पाहू शकता. असा आपला लॅमिनेशनचा जो काय आहे तो पाऊच येतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की वन साइड त्याची सील्ड असते. तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला इकडे व्यवस्थित दिसत असेल तर बघा, हा जो डार्क पोर्शन आहे एवढा हा सील्ड आहे, आणि हा इकडच्या साईडला जो आहे तो ओपन आहे. ते बघा तुम्हाला दिसू शकतं. तर हे जे आहे मधला पोर्शन तो सील्ड आहे. तर सांगितल्याप्रमाणे कसं करायचं होतं त्यांनी की डॉक्युमेंट आपण जे आहे ते प्रॉपर सेंटरला सेट करून घ्यायचे. बघा अशा टाईपनी मी आता चारी कॉर्नर्सला त्याला सेट करून घेतलेलं आहे. आता आपण आपला प्लग इन करूया लॅमिनेशन मशीन, आणि या इथे पॉवर ऑन ऑफचं बटन आहे जे मी तुम्हाला आधी दाखवलंय. तर आता मी ऑन करतो. ऑन केलं की बघा रेड पॉवर लाईन जी आहे ती चालू झालेली आहे. थोडंसं मशीन हे नॉर्मली व्हायब्रेट होतं. ते व्हायब्रेट का होते तर त्याच्या आतमध्ये जी कॉईल आहे ती वॉर्म होत असते. तर आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघूया 1 मिनिटामध्ये साधारण मशीन रेडी होतं. तर आपण वेट करूया. 1 minute later. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की 1 मिनिटानंतर हे मशीन आहे ते रेडी होतं. तुम्ही पाहू शकता ते बघा ग्रीन लाईट इथं चालू झालेली आहे, म्हणजेच की मशीन हे रेडी झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, थोडंसं इकडे सरकून घेतो मी. ही जी सील्ड साईड आहे तुम्हाला दाखवलेली आहे ती पहिल्यांदा इन्सर्ट करायची. इन्सर्ट सील्ड एज फर्स्ट. इथून आपल्याला ही सील्ड एज जी आहे ती थोडीशी इन्सर्ट करायची आहे, आणि नंतर मग पेपर सोडून जायचा. ते ऑटोमॅटिक जसं आपल्याला सांगितलेलं होतं की 60 सेकंड्स मध्ये A4 साईज लॅमिनेशन होऊन रेडी होतं. तर आता आपण पाहूया प्रोसेस जी आहे ती प्रॉपर चालू झालेली आहे. या साईडून तुम्ही बघत असाल बॅक साईडून प्रॉपर जे आहे ते लॅमिनेट झालेलं आहे.
अशा रीतीने खूप चांगलं लॅमिनेशन होत आहे. आणि असे जे बऱ्यापैकी जे काही डॉक्युमेंट्स असतील तर किंवा सर्टिफिकेट्स असतील तर ते आपण असंच प्रॉपर लॅमिनेशनमध्ये करून घेऊ शकतो, जेणेकरून त्याच्यावरती तुमचं पाणी सांडलं काय, चहा सांडला काय, किंवा आणि कुठल्याही लिक्विड फॉर्ममध्ये काही जरी असेल सरबत वगैरे ते सांडलं काय, त्याला काही एक होणार नाही. कारण हे लॅमिनेशन जे आहे तो प्लास्टिक कोटेड पेपर असतो. त्याच्यावरती तुम्ही जर पाण्याने पुसून घेतलं, अगदी कापडाने जरी पुसून घेतलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे, कारण त्याला काहीच होत नाही. आपण चेक करूया, हे झालेलं आहे. ओके, आता हे ऑफ करून ठेवतो. तुम्ही पाहू शकता की हे कसं प्रॉपर लॅमिनेशन झालेलं आहे. मित्रांनो, हा बघा, हे आहे डॉक्युमेंट फूड लायसन्स, जे आत्ताच तुमच्या समोर मी लॅमिनेशन केलेलं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर मस्त आणि फाईन एकदम लॅमिनेट झालेलं आहे. त्याचे प्रॉपर चारही जे कॉर्नर्स आहेत ते सुद्धा मस्त लॅमिनेट झालेले आहेत. त्याच्यामुळे कुठूनही त्याच्यामध्ये आतमध्ये जाण्यासारखं असं काही लिक्विड फॉर्म मध्ये जरी असेल, अगदी वारा जरी असेल तरी त्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, एवढं प्रॉपर ते लॅमिनेट झालेलं आहे. तर हा होता आपला लॅमिनेशन टेक्सेट कंपनीचं लॅमिनेशन A4 साइज लॅमिनेशनचा व्हिडिओ. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची घंटी आहे ती वाजवायला नक्की विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आम्ही लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये, तिथं जाऊन तुम्ही परचेस करू शकता. सो धन्यवाद मित्रांनो, आणि खूप छान वाटलं खूप दिवसांनंतर तुमच्याशी बोलून आज पुन्हा एकदा. आणि भेटूया पुन्हा एक नव्या युट्यूब सिरीज मध्ये आपल्या, ज्यामध्ये बऱ्यापैकी मी सांगण्याचा प्रयत्न करेन की आपला इप्सॉन प्रिंटर कसा टाइप वर्किंग होईल. सो तब तक के लिए टेक केयर, बाय बाय.